श्री स्वामी समर्थ मंडळी, शनिवारी दुपारी देशाच्या राजकारणात एक प्रचंड मोठी घडामोडी घडली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी मागच्या 36 दिवसापासून जंतर मंतरवर आंदोलन करत होती. हे आंदोलन देशभरात पसरलं होतं. याच दरम्यान सोनम वांगचुक यांनी 26 दिवसाचे उपोषण देखील झालं. 20 जुलैला दिल्लीमध्ये संसदेवर मोठा मोर्चा देखील निघाला. या सगळ्या लढ्याला आता प्रचंड मोठं यश मिळालेलं असून धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा झालाय. पण नेमकं घडलं काय? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कसा झाला? पडद्यामागे कोणकोणत्या घडामोडी घडल्या जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी 2:18 सोशल मीडियावरती पोस्ट टाकत स्वतः आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. प्रधान यांनी आपल्या राजीनाम्याबाबत सांगितले की नीट पेपर फुटीच्या विरोधात आम्ही पावलं उचलली होती, पण काही जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींनी विद्यार्थ्यांना भरकटवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे व्यथित झालो आणि म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देतोय, असं धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटलेलं आहे. तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं पहिलं कारण दिसतं ते म्हणजे आंदोलन देशभर पसरणं. CJPचे जंतर मंतरवरचं आंदोलन हे गेल्या 36 दिवसापासून सुरू होतं, पण 20 जुलैच्या संसदेवरच्या मोर्चानंतर या आंदोलनाला जास्तच व्यापक स्वरूप आलेलं गेलं. गेल्या 5 दिवसांमध्ये दिल्लीसोबतच देशाच्या इतर राज्यामध्ये सुद्धा शहरामध्ये सुद्धा आंदोलनाला उग्र पेट घेतला होता. या सगळ्या आंदोलनामध्ये जोपर्यंत प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही किंवा माघार घेणार नाही असं सगळ्यांचं सुरू होतं. 24 जुलैला CJPकडून जो देशव्यापी आंदोलनाचा नारा देण्यात आला होता त्याला सुद्धा संपूर्ण देशभरातून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला होता. सरकारी या आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी सगळे प्रयत्न करत होते. सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे हे आंदोलन देशभर पोचल्यानं त्यांनी वांगचुक यांना आश्वासन देऊन त्यांचं उपोषण देखील सोडवलं. पण हे सगळं होऊन सुद्धा CJP धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शेवटपर्यंत ठाम राहिले. त्यानंतर सरकारनं केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील सचिवांची बदली केली. तसंच शुक्रवारी रात्री नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नीट पेपर फुटी प्रकरणात 47 अधिकाऱ्यांना बंडतर्फ केलं. त्यामुळे राजीनाम्यापेक्षा सरकार शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याचे प्रयत्न करून तरुणांना प्रतिसाद देते असं दिसत होतं. पण तरी सुद्धा जोपर्यंत शिक्षण मंत्र्याचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असं अभिजित दिपके आणि CJPचं म्हणणं होतं. शनिवारी सकाळी सुद्धा जर राजीनामा झाला नाही तर जी यथार्थ थांबणार नाहीत. 20 जुलैपेक्षा मोठं आंदोलन होईल. राजीनामा घ्या नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचाही नंबर लागेल असा इशाराही दिपकेने दिला होता. त्यामुळे सगळे प्रयत्न करून सुद्धा आंदोलन शांत होत नसल्याचं दिल्लीच्या बाहेर देशभरात आंदोलन पसरल्यानं सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणं भाग पडलं. तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं दुसरं कारण दिसतं ते म्हणजे सरकारवरचा दबाव हा वाढतच चालला होता. फक्त कॉक्रोच जनता पार्टीच नाही तर देशाचे विरोधी पक्ष सुद्धा या मुद्द्यावर आक्रमक झालेले. 20 जुलैला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे, पण त्या दिवसापासून विरोधकांनी हा मुद्दा संसदेत लावून धरला होता. विरोधक राजीनाम्याच्या मागणीवरती ठाम होते. त्यामुळे संसदेचं कामकाज सातत्याने ठप्प होत होतं. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर मोठं आंदोलन सुद्धा उभं केलेलं. त्याच दरम्यान राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की देखील झाली होती. त्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं. त्यामुळे सरकारवरती दबाव वाढत होता. इतकंच नाही तर 20 जुलैला दिल्ली पोलिसांनी ज्या प्रकारे आंदोलकांवर कारवाई केली त्यामुळे गृह मंत्रालयावरून सुद्धा सवाल हे उपस्थित केलं जात होतं. महत्त्वाचं म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी अशा नेत्यांनी सुद्धा यावर मोदी सरकारवर धारेवर धरलेलं. जर आंदोलन आणखी चिघळलं असतं तर थेट मोदींच्या खुर्चीवरती प्रश्न उपस्थित झाले असते. अभिजित दिपके यांनी प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर मोदींचा राजीनामा मागू असा पवित्रा घेतला होता. या सगळ्याचा दबाव सरकारवरती वाढत चाललेला आणि त्यामुळेच सरकारनं अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाय असं म्हटलं जातंय. आता सरकारनं प्रधानांना राजीनामा घेण्याचं तिसरं कारण दिसतं ते म्हणजे मोदी सरकारची वोट बँक दुरावण्याची भीती. आजपर्यंत मोदी सरकारनं आपल्या 12 वर्षाच्या काळात अनेक आंदोलन हाताळली. शेतकरी आंदोलन असेल, CNRCचा प्रोटेस्ट असेल, पण अशा प्रकारच्या आंदोलनात मोदी सरकारला आपल्या वोट बँकेचा अंदाज होता. तो अंदाज घेऊनच या आंदोलनांना मोदी
सरकार टॅंकल करत होतं. निवडणुकीची गणितं ओळखून शेतकरी आंदोलन देखील थांबवण्यात आलं होतं. पण CJPचं आंदोलन पूर्णपणे वेगळ्या पातळीवर बिल्ड झालं होतं. भारताच्या सरन्यायाधीशांनी देशाच्या तरुणांना उद्देशून कॉकरोच म्हटलं आणि CJP सारखा पक्ष उभा राहिला. त्यांनी देशातल्या शिक्षण व्यवस्थेतल्या घोटाळ्यावरून सरकारला धारेवर धरलं. शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आणि थेट देशभरात आंदोलनाला सुरुवात झाली. आधी देशातल्या 20 पेक्षा जास्त ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली. सोनम वांगचुक यांचे उपोषण झाले. जंतर मंतरवर 1 महिना चाललेल्या आंदोलनाला 20 जुलैला हिंसक वळण मिळालेलं. लाठीचार्ज झाला आणि या आंदोलनाला देशभरात पाठिंबा मिळाला. खरं तर या आंदोलनात सहभागी झालेल्या जेनची वर्गान मोदी सरकारला आणि पोलिसांना न भिडता आपली मतं मांडायला लाठीचार्जनंतर सुद्धा जंतर मंतरवरती आंदोलनासाठी जमायला सुरुवात केली. पुणे असेल, मुंबई असेल अशा ठिकाणी मोठमोठी आंदोलनं झाली. राजकीय पक्षाचा या आंदोलनाचा पाठिंबा मिळाला. ज्या तरुण वर्गाने मोदी सरकारला 2014 मध्ये तारलं, निवडून आणलं, तोच तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात विरोधात गेल्यानं मोदी सरकारला याचा भविष्यात फटका बसणार याची जाणीव सरकारला व्हायला सुरुवात झाली. याचवरून तरुण वर्गाला विरोधक आपल्या बाजूने खेचून घेतले. ही परिस्थिती देखील तयार झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर रात्री 12-1 वाजता इन्स्टावरती व्हिडिओ टाकून पंतप्रधान मोदींनी सुद्धा या झेंजी आंदोलनाची देखील घेतली. या वोट बँकेशिवाय राजकारण चालणार नाही हे भाजपच्या लक्षात आलं. त्यातच आज सकाळी सरसंघचालक मोहन भागवतांनी तरुण पिढीशी संवाद साधा असं वक्तव्य केलं. थोडक्यात ही वोट बँक आपल्या हातून निसटण्याची भीतीनेच धर्मेंद्र प्रधान यांचा आज राजीनामा झालाय असंही म्हणता येतं. एकंदरीतच काय तर धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा ही घटना ऐतिहासिक आहे. मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या काळात एखाद्या मंत्र्याने राजीनामा देण्याची ही घटना क्वचितच घडली आहे. त्यामुळे आता पुढे काय होतं, सरकारवरती याचा कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला नक्कीच कळवा.